तर विद्यार्थी मित्र त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये स्टार्ट केला होता. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बाय हक्कल लिमिटिंग लॉ काय आहे तो समजून घेऊ आणि त्याच्यावर काही एक्झाम्पल आहेत ते समजून घेऊ. बेसिकली बाय हक्कल लिमिटिंग लॉ काय आहे तो बघा. बाय हक्कल काय सांगितलं बघा. Strong electrolyte in a dilute solution are completely ionized, and as a consequence of a Debye-Huckel shows that because of a electrostatic attraction between the charged ion, each positive ion must be surrounded by on an average with a more negative ion, and each negative ion must be surrounded on an average with a more positive ion. Yes, thus each ion in a solution surrounded by a ionic atmosphere whose net charge is opposite to that of a center metal ion. ओके, म्हणजे इथे सिंपल यांनी सांगितलं एखादं सोल्युशन आहे, त्या सोल्युशनमध्ये जर आपण आयनिक सोल्युशन आहे त्याच्या दोन आयन्स आपल्याला भेटलेले. ओके, मग हे जे पॉझिटिव्ह आयन्स असेल त्याच्या आजूबाजूला सराउंडिंगला काय असतील निगेटिव्ह आयन्स असतील. ओके, आणि जो निगेटिव्ह आयन्स असेल त्याच्या आजूबाजूला सराउंडिंगला काय असतील पॉझिटिव्ह आयन्स असतील. ओके, त्या पद्धतीने सांगितलं बघा. डायल्युशन ऑफ अ सच सोल्युशन इन्व्हॉल्व अ वर्क अगेन धिस इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन इन ॲडिशन टू द फ्री एनर्जी ऑफ अ डायल्युशन ऑफ एन आयडियल सोल्युशन विच इज डिटरमाइन ओनली बाय द डिक्रीज इन आयनिक कॉन्सन्ट्रेशन. ओके, कशा आपण डिटरमाइन करू शकतो बाय डिक्रीज इन ionic concentration. The difference between the actual and ideal free energy changes is a measure the activity coefficient of the particular ion in the given solution. Okay, activity coefficient जे आहे particular ions चे आपण ते find out करू. ओके, तर पुढे काय सांगितलं बघा. Based on this concept, Debye-Huckel obtained the following expression for the activity coefficient of an electrolyte. ओके, तर हे एक्सप्रेशन फार महत्त्वाचं. काय दिलंय log gamma I is equal to minus n square e cube divided by 2.303 r 3 by 2 2 pi divided by 1000 raised to half z I square divided by dt raised to 3 by 2 in square root of mu. ओके, तर इथं सर्व गोष्टी त्यांनी एक्सप्लेन केल्या की बघा इथं काय दिलंय व्हेअर गॅमा आय इज इक्वल टू ॲक्टिव्हिटी कोइफिशियंट. गॅमा आयला आपण काय बोलणार ॲक्टिव्हिटी कोइफिशियंट बोलणार. एन इज द अवोगॅड्रोज नंबर आहे. ई इज द चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन. Z is the charge carried by the ion. D is the dielectric constant of the medium. T is the absolute temperature. Mu is the ionic strength of the solution. Yes, काय mu बघा. Mu is the ionic strength of an electrolyte solution. Electrolyte solutionचं हे ionic strength. ओके, तर आता आपल्याला एवढा मोठा फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज नाहीये. त्याला आपण सिंपल फॉर्ममध्ये पण आपण लिहू शकतो. ओके, येस, मग आता सिंपल फॉर्ममध्ये याला कसं एक्सप्लेन केलं आहे बघा. इथे याने काय सांगितलं बघा. सबस्टिट्यूटिंग दी व्हॅल्यूज of the natural constant, the equation gets simplified to, yes, याला simplified केलं. log gamma I is equal to minus 1.823 into 10 raised to 6 z I square divided by dt raised to 3 by 2 in square root of mu. ओके, याला सिम्प्लिफाय केलं आपण. ओके, येस, देन पुढे काय सांगणार बघा आपण. फॉर अ गिवन सॉल्वंट अँड ॲट अ गिवन टेम्परेचर द अबव इक्वेशन गेट रिड्यूस टू log gamma I minus a z I square इन स्क्वेअर रूट ऑफ म्यू. आता हे इक्वेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके, येस, Debye-Huckel लिमिटिंग लॉ संदर्भात एखादा तुम्हाला क्वेश्चन आला सो यू हॅव टू कन्सिडर दिस इक्वेशन ओनली. ओके, लॉग गॅमा आय इज इक्वल टू मायनस ए झेड आय स्क्वेअर इन स्क्वेअर रूट ऑफ म्यू. यालाच फक्त आपल्याला कन्सिडर करायचं. ओके, मग इथे यांनी काय दिलं बघा. वेअर ए इज अ कॉन्स्टंट दॅट डिपेंड ऑन द नेचर ऑफ द सॉल्वंट solvent and the absolute temperature. Yes, the above equation that is the हे बघा 23 नंबरचं जे इक्वेशन दिलं त्यामध्ये इज नोन ॲज द Debye-Huckel लिमिटिंग लॉ. यालाच आपण काय बोलणार Debye-Huckel लिमिटिंग लॉ बोलणार. फॉर वॉटर ॲट 298 केल्विन द व्हॅल्यू ऑफ अ कॉन्स्टंट ए इज इक्वल टू, याची व्हॅल्यू काय असणार आहे बघा 0.509. येस, द व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू 0.509. येस, हेन्स फॉर ॲक्वायर्ड सोल्युशन ॲट अ 298 केल्विन द इक्वेशन बिकम. ओके, मग इथं मायनस एच्या जागेवर आपण काय टाकणार. तो इथं एच्या जागेवर ही व्हॅल्यू टाकणार. सो आवर इक्वेशन बिकम लॉग गॅमा आय इज इक्वल टू मायनस 0.509 झेड आय स्क्वेअर इन स्क्वेअर रूट ऑफ म्यू. हे इक्वेशन आपल्याला इथं भेटेल. ओके, पुढे काय सांगितलं बघा. द रिलेशनशिप बिटवीन गॅमा पॉझिटिव्ह अँड गॅमा निगेटिव्ह अँड गॅमा पॉझिटिव्ह निगेटिव्ह. हे बघा गॅमा पॉझिटिव्ह पण गॅमा निगेटिव्ह आणि गॅमा पॉझिटिव्ह निगेटिव्ह यांचं अलॉंग दिस इक्वेशन कॅन बी यूज टू ऑब्टेन रिलेशन बिटवीन द मीन आयनिक ॲक्टिव्हिटी coefficient gamma I and the ionic strength mu of the solution. The relationship is काय रिलेशनशिप दिले बघा आपल्याला. log gamma I is equal to minus a z plus z minus in square root of mu. हे आपल्याला इक्वेशन इथं भेटणार आहे. येस, मग इथं आपण बोलू शकतो इक्वेशन नंबर 25 gives the Debye-Huckel limiting.
इक्वेशन नंबर 25 जे आहे त्याने आपल्याला काय दिलं, डी बाय हॅकल लिमिटिंग लॉ दिला फॉर द मीन आयनिक ॲक्टिव्हिटी कोएफिशियंट ऑफ द इलेक्ट्रोलाइट अँड द आयनिक स्ट्रेंथ ऑफ द सोल्युशन. द व्हॅलिडिटी ऑफ द इक्वेशन कॅन बी टेस्टेड बाय प्लॉटिंग अ ग्राफ ऑफ लॉग गॅमा मायनस एस. आपण आता काय करणार, ग्राफ प्लॉट करणार अगेन द आयनिक स्ट्रेंथ ऑफ द सोल्युशन. द प्लॉट इज एक्सपेक्टेड टू बी अ स्ट्रेट लाईन विथ द स्लोप इक्वल टू -a z प्लस z मायनस. ओके, तर हा स्लोप आपल्याला इथं भेटला पाहिजे. ओके, देन त्याला आपण काय करू शकतो, व्हेरीफाईड करू शकतो लॉ बाय हॅकल लिमिटिंग. ओके, तर इथं काही एक्झाम्पल यांनी दिलेत बघा. येस, तर आपल्याला इथं काय कन्सिडर करायचे, आपल्याला फक्त जो फॉर्म्युला आहे तो लक्षात ठेवायचा. ओके, तर बघा इथं सिम्पली एक क्वेश्चन दिला यांनी बघा, कॅल्क्युलेट द मीन आयनिक ॲक्टिव्हिटी कोएफिशियंट फॉर 0.02 मोलर Na2SO4. ओके, Na2SO4चं तुम्हाला 0.02 मोलर ॲक्टिव्हिटी फाइंड आउट करायची. कॉन्सन्ट्रेशन दिले आहे 0.02 मोलर. सुरुवातीला आपण इथं लिहिणार सोल्युशनमध्ये Na2SO4ला आपण या पद्धतीने लिहू शकतो. Na2SO4 यांची जी रिॲक्शन आहे या पद्धतीने होईल बघा, याचं डिसोसिएशन या पद्धतीने 2Na प्लस प्लस SO4 2 मायनस या पद्धतीने. ओके, यस, मग इथं आपण लिहू शकतो की जी पण Na2SO4ची जी आपल्याला कॉन्सन्ट्रेशन दिलं होतं ते 0.02 होतं. 2Na प्लसचं काय झालं, 2 मल्टिप्लाय बाय 0.02 आणि इकडचं पण काय राहिलं 0.02. ओके, यस, आपल्याकडे आयनिक स्ट्रेंथचा फॉर्म्युला आहे, काय होता तो, म्यू इज इक्वल टू काय होतं, हाफ समेशन ऑफ MI/ZI². MI/ZI². ओके, मग एमची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, झेडची व्हॅल्यू आहे आपल्याकडे. ओके, वी हॅव टू पुट दिस व्हॅल्यूज इन दिस इक्वेशन. आपल्याला काय भेटेल बघा, यस, इथं काय दिलं बघा, हाफ समेशन ऑफ MI/ZI², हाफ 2 मल्टिप्लाय बाय 0.02 इंटू 10⁻02² प्लस 2 इंटू 0.02 इंटू 1² प्लस 0.02 इंटू 2². ओके, याला कॅल्क्युलेट केला, सो वी गेट द आयनिक स्ट्रेंथ दॅट इज 0.06 मोलर. आपल्याला काय भेटेल, आयनिक स्ट्रेंथ 0.06 मोलर भेटेल. ओके, आता आपल्याला काय सांगितलं, कॅल्क्युलेट द आयनिक ॲक्टिव्हिटी कोएफिशियंट. आपल्याला आयनिक ॲक्टिव्हिटी कोएफिशियंट फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो आता पुढे आपल्याला फॉर्म्युला आहेच माहिती आहे आपल्याला. येस, आता तो फॉर्म्युला यूज करणार आपण बघा. डी बाय हॅकल लिमिटिंग लॉचा फॉर्म्युला कुठला होता बघा, लॉग गॅमा प्लस मायनस विच इज इक्वल टू -a z प्लस z मायनस इन स्क्वेअर रूट ऑफ यू. हा फॉर्म्युला आपला होता. येस, बाय युझिंग दिस फॉर्म्युला वी हॅव टू पुट दिस व्हॅल्यू. काय येईल बघा आपल्याला, सबस्टिट्युटिंग z प्लसच्या जागेवर 1, z मायनसच्या जागेवर 2. एची व्हॅल्यू काय घेणार, ॲक्वायर्ड सोल्युशनसाठी माहिती आहे आपल्याला 0.509. ओके, मग ती व्हॅल्यू पुटअप करणार. ती व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर आपल्याला इक्वेशन काय भेटेल बघा, येस, म्यूची व्हॅल्यू इथं आपल्याला भेटलेली, म्यू इज इक्वल टू 0.06. ह्या सर्व व्हॅल्यू पुटअप केल्या, देन वी गेट द आन्सर लॉग गॅमा पॉझिटिव्ह निगेटिव्ह इज इक्वल टू 0.563. येस, तर ही आपल्याला काय भेटेल, मीन आयनिक ॲक्टिव्हिटी कोएफिशियंट. ओके, आयनिक ॲक्टिव्हिटी कोएफिशियंट. ओके, तर या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करायचं. पुढचं एक एक्झाम्पल दिले ते बघून घेऊया बघा. कॅल्क्युलेट द मीन आयनिक ॲक्टिव्हिटी कोएफिशियंट ऑफ KCl इन अ सोल्युशन containing 0.1 mole dm³ of a potassium chloride and 0.05 mole dm³ of a sodium sulfate for the water at 298 Kelvin. याची व्हॅल्यू दिलेली 0.509. ओके, सो इथं काय दिलं बघा, काय दिलं, KCl दिलं आहे आपल्याला. मग KClचं डिसोसिएशन कशा पद्धतीने होईल ते आपल्याला माहिती आहे, KCl आहे. ओके, KCl डिसोसिएट कसा होईल, तर असंच होईल, K प्लस आणि प्लस Cl मायनसमध्ये. ओके, झेड प्लसचे पण व्हॅल्यू 1 आणि झेड मायनसचे पण व्हॅल्यू 1 आहे. ओके, सो वी कॅन राईट हिअर, कॅल्क्युलेट द आयनिक स्ट्रेंथ ऑफ द सोल्युशन KCl. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रोलाइट इज 0.1 मोलर पर dm³ फॉर द इलेक्ट्रोलाइट x इज इक्वल टू 1 and y is equal to 1. येस, एक्सची पण व्हॅल्यू 1 आहे, वायची व्हॅल्यू 1 आहे. सो वी कॅन राईट हिअर K प्लस इज इक्वल टू 0.1 अँड Cl मायनस इज इक्वल टू ऑल्सो 0.1. ओके, सेकंड वन काय दिलं बघा, सोडियम सल्फेट दिले. ओके, मग सोडियम सल्फेटचा इथं फॉर्म्युला दिला आपण Na2SO4. कॉन्सन्ट्रेशन ऑफ द इलेक्ट्रोलाइट इज 0.05. ओके, याचं कॉन्सन्ट्रेशन काय होईल 0.05 इथं दिले आहे बघा. ओके, सो अगेन वी हॅव टू राईट द सेम इक्वेशन. येस, Na प्लससाठी काय येणार 2 इंटू 10 0.05 आणि SO4 2 मायनससाठी काय येणार 0.05. ओके, आता हे कसं आलं माहिती आहे तुम्हाला, याचं डिसोसिएशन या पद्धतीने आपण पुढे पण बघितलं होतं. Na2SO4 जो आहे तो कसा डिसोसिएट होईल, 2Na प्लस प्लस SO4 2 मायनस या पद्धतीने डिसोसिएट होईल. ओके, म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय याचं काय दिलं बघा 0.05 दिला होता. ओके, आणि हा SO4साठी आपण 0.05 घेणार आहे. यस, इथं पण 0.05 घेणार आहे Na2SO4साठी. यस, मग इथं आपण लिहिलं बघा Na प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ Na प्लस इज इक्वल टू 2 इंटू 0.05 विच इज इक्वल टू 0.1 आणि SO4 साठी आपण सिम्पल 0.05 ठेवलेले. ओके, यस, मग आता ह्या आपल्याला व्हॅल्यू भेटून गेल्या आहेत बघा. KClची पण व्हॅल्यू आपल्याला भेटलेली. यस, आणि आपल्याला ह्या व्हॅल्यू पण भेटून गेल्या आहेत. कोणाच्या, सोडियम सल्फेटच्या पण व्हॅल्यू भेटल्या आहेत. आता सिम्पली
आपल्याला त्या व्हॅल्यू पुटअप करायच्या फॉर्म्युल्यामध्ये. आपल्याकडे फॉर्म्युला पण आहे. ओके, आता आयनिक स्ट्रेंथ काढण्यासाठी काय करणार, आयनिक स्ट्रेंथचा फॉर्म्युला इथं टाकणार. येस, तो बघा टोटल आयनिक स्ट्रेंथ ऑफ द सोल्युशन. सोल्युशन कोणाकोणाचं आहे, तर सोल्युशन आहे KClचं आहे आणि प्लस Na2SO4चं आहे. येस, या दोघांचं सोल्युशन आहे. ओके, मग याच आपल्याला दोघं सोल्युशनला कन्सिडर करावं लागेल. सो इथं फॉर्म्युला लिहिला बघा, म्यू इज इक्वल टू हाफ MK प्लस MZK प्लस स्क्वेअर प्लस MNA प्लस ZNA प्लस स्क्वेअर MCl मायनस ZCl मायनस स्क्वेअर प्लस MSO42 मायनस ZSO42 मायनस. ओके, या सर्वांना आपण कन्सिडर केलं इथं. ओके, इथं जे पण ॲक्टिव्हिटी होती याच्यावर आपण इथं लिहून टाकली. याला सॉल्व केलं. हाफ इज इक्वल टू या व्हॅल्यू पुटअप करून टाकल्या. व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर आपल्याला काय भेटलं बघा, म्यू इज इक्वल टू 0.25. ओके, येस, आणि चौथं काय दिलं बघा, द मीन आयनिक ॲक्टिव्हिटी कोएफिशियंट फॉर KCl इज गिवन बाय द इक्वेशन लॉग गॅमा पॉझिटिव्ह निगेटिव्ह इज इक्वल टू. येस, काय दिलं बघा, लॉग गॅमा पॉझिटिव्ह निगेटिव्ह इज इक्वल टू मायनस AZ प्लस Z मायनस इन स्क्वेअर रूट ऑफ म्यू. काय दिलं बघा, लॉग गॅमा पॉझिटिव्ह निगेटिव्ह इज इक्वल टू मायनस AZ प्लस Z मायनस इन स्क्वेअर रूट ऑफ म्यू दिला आहे. ओके, मग या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू टाकायच्या. म्यूची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. ओके, सो इथं फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकू आपण. बघा काय आन्सर भेटेल आपल्याला. येस, सो वी हॅव टू जस्ट पुट द व्हॅल्यूज. तो बघा इथं दिले सर्व व्हॅल्यू. एची व्हॅल्यू आपल्याकडे, Z पॉझिटिव्ह Z निगेटिव्हची व्हॅल्यू आपल्याकडे. ओके, सर्व व्हॅल्यू पुटअप केल्या आणि सर्व व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर आपल्याला ह्या जे आहे आन्सर भेटेल. गॅमा इज इक्वल टू 0.055 हे आपल्याला आन्सर इथं भेटणार आहे. ओके, त्या पद्धतीने आपण बाय युझिंग द डिबाय हक्कल लिमिटिंग लॉ. इथं तुम्हाला लक्षात काय ठेवणार तुम्ही, लॉग काय लॉ होता, लॉग गॅमा पॉझिटिव्ह निगेटिव्ह इज इक्वल टू मायनस Z पॉझिटिव्ह Z निगेटिव्ह इन स्क्वेअर रूट ऑफ म्यू. हा फॉर्म्युला होता डिबाय हक्कलचा. ओके, येस, हा एक लक्षात ठेवायचा. बाय युझिंग दिस फॉर्म्युला मला जे पण आहेत क्वेश्चन ते सॉल्व करायचे. ओके, येस, आता या पुढचा पॉईंट काय दिला बघा, क्लासिफिकेशन ऑफ सेल. ओके, मग क्लासिफिकेशन ऑफ सेलचं पुढचा पॉईंट जो आहे तो आपण इथं बघून घेऊया. क्लासिफिकेशन ऑफ सेल काय दिलं आहे आपल्याला, तर सिम्पली आपण क्लासिफिकेशन ऑफ सेल बघू शकतो. ओके, येस, यामध्ये काय दिलं बघा, क्लासिफिकेशन ऑफ सेल. येस, गॅल्व्हॅनिक सेल आणि केमिकल सेल आणि कॉन्सन्ट्रेशन सेल विथ ट्रान्सफरन्स, विदाउट ट्रान्सफरन्स. ओके, विथ ट्रान्सफरन्स, विदाउट ट्रान्सफरन्स आहे. ओके, आणि कॉन्सन्ट्रेशन सेल, इलेक्ट्रोलाइट कॉन्सन्ट्रेशन सेल आणि इलेक्ट्रॉड कॉन्सन्ट्रेशन सेल आहे. यामध्ये पण इलेक्ट्रोलाइट कॉन्सन्ट्रेशन विदाउट ट्रान्सफरन्स आहे आणि विथ ट्रान्सफरन्स आहे, आणि इलेक्ट्रॉड कॉन्सन्ट्रेशन सेल आहे विदाउट ट्रान्सफरन्स. ओके, ठीक आहे, इथं आपण थांबूया. याच्या पुढचा जो आहे लेक्चर तो आपण नेक्स्ट लेक्चरला टॉपिक कवर करूया. ओके, थांबू इथं.